लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे डॉक्टर अमोल कोल्हे तब्बल 1,40,000 मतांनी विजयी झाल्याबद्दल हडपसर शिवसेनेच्या वतीने लाडू वाटप करून आनंद साजरा करण्यात आला। लोकसभा जिंकली, आता विधानसभेवर भगवा फडकविण्याचा निर्धार यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केला। शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, माजी आमदार महादेव बाबर, माजी नगरसेवक विजय देशमुख, महिला उपशहर प्रमुख विद्या होडे, उपविधानसभा नितीन गावडे, उपविभाग प्रमुख संतोष होडे, महेंद्र बनकर, जान मोहम्मद, प्रभाग प्रमुख मंगेश उंद्रे, जितू कदम, विशाल मिरेकर, शिरीष कोल्हटकर, अंबाजी रणदिवे, कुणाल वाघ, राकेश वाघ, अनिल हावळे यावेळी उपस्थित होते। आयोजन शिवसेना विभाग प्रमुख दत्ता खवळे, शाखा प्रमुख अनिकेत सपकाळ यांनी केले। शिरूर आणि राज्यामध्ये ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार होते त्या ठिकाणी शिवसैनिकांनी मन लावून काम केले, त्यामुळे राज्यात चांगले यश मिळाले आहे। शिवसैनिकांनी केलेल्या कामाचा हा विजय आहे, असे शहर प्रमुख संजय मोरे यांनी सांगितलं। शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉक्टर अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून शिवसैनिकांनी मनापासून काम केल्याने हडपसरमधून चांगले मताधिक्य दिले। डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या यशात खारीचा नव्हे तर शिवसैनिकांचा सिंहाचा वाटा आहे, असे माजी आमदार महादेव बाबर यांनी बोलताना सांगितलं। हडपसर विधानसभा मतदारसंघातून मातोश्री शिवसेना नेत्यांचा आदेश पाळून शिवसैनिकांनी जोरदार काम केले। डॉक्टर अमोल कोल्हे यांना निवडून आणले, आता विधानसभेत महादेव बाबर यांना आमदार म्हणून पाठवणार असा विश्वास आयोजक विभाग प्रमुख दत्ता खवळे यांनी व्यक्त केलाय। काल लाडू वाटायचं कारण की अमोल कोल्हेंना हडपसर विधानसभेमध्ये शिवसेना जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जे मातोश्रीवरून आदेश दिला होता त्या आदेशाचं पालन करून शिवसेनेचे शहर प्रमुख संजय भाऊ मोरे आणि माजी आमदार महादेव बाबर यांनी ज्या पद्धतीने हडपसर विधानसभेमध्ये जी बांधणी करून शिवसैनिकांना जे पिटून उठवलेलं होतं त्याच्यामुळं अमोल कोल्हे यांना 14,000चं हडपसर विधानसभेमधून लीड भेटलेलं आहे। अमोल कोल्हेंना महाविकास आघाडीचं तर आम्ही शिवसैनिकांनी एका निष्ठेने काम केलेलं आहे। आता विधानसभेला जो विधानसभा पहिल्यापासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हडपसर विधानसभेवरती भगवा फडकल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि इथले जे माजी आमदार महादेव अण्णा बाबर आहे यांना आम्ही प्रचंड बहुमताने निवडून आणल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही। सर्वांना जय महाराष्ट्र। आज आपण ज्या हडपसरच्या या भूमीमध्ये या हडपसर गाडी तळावर शिवसेनेच्या वतीनं लाडवांचं वाटप विभाग प्रमुख आमचे दत्ताभाऊ खवळे, अनिकेत सपकाळ, कुणाल वाघ या सर्वांच्या सहकार्यानं आज सर्व या नागरिकांना आपण लाडूचं वाटप केलं। हे लाडूचं वाटप करण्याचं कारण एवढंच आहे की ज्या पद्धतीने 2 वर्षापूर्वी शिवसेनेला सोडून 13 खासदार आणि 40 आमदार 50 आमदार हे खोके बहादर आमदार सोडून गेले, यावेळेस उद्धव साहेब एकटे होते। अशा परिस्थितीमध्ये साहेबांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये या मोदी सरकारच्या विरोधात वातावरण तयार केलं, सर्व तिन्ही पक्ष एकत्र येऊन उद्धव साहेबांच्या हाताला हात देऊन मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये वातावरण ढवळून निघलं आणि या उद्धव साहेबांच्या सर्व चांगल्या कामांमुळं महाविकास आघाडीला या लोकसभेमध्ये या महाराष्ट्रामध्ये 31 जागा मिळाल्या। म्हणजे याच्या प्रित्यर्थ शिवसेने कुणी गेले सोडून, आतापर्यंत अनेक वेळा शिवसेनेला सोडून गेले, परंतु शिवसेना तेवढ्याच ताकदीनं उभी राहिली। याच्या आनंद प्रित्यर्थ आमच्या विभाग प्रमुख खवळे साहेबांनी या भागामध्ये महादेव बाबर, शहर प्रमुख संजय मोरे यांच्या सर्वांच्या हस्ते आज लाडवाचं वाटप केलं। भविष्यामध्ये या हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचा आमदार झाल्याशिवाय राहणार नाही, यासाठी आम्ही ताकदीने काम करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे। स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड